दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना या सूचना आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत, या संदर्भात कुठेही बोलू नका अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्या मनसैनिकांना दिल्याचं कळतंय। एकूणच यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी खरं तर कार्यकर्ते सुद्धा ठिकठिकाणी बॅनर्स लावतायत। दुसरीकडे आता राज ठाकरेंनी या सूचना दिल्यात, त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सध्या सुरू झालेली आहे। खरं तर राज ठाकरेंनी मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये या संदर्भातलं एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा या संदर्भात सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचं बोललं जात होतं आणि त्यानंतर जोरदार चर्चा सुरू झालेली होती। एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जोरदार या संदर्भातली चर्चा सुरू असतानाच आशादायी चित्र पाहायला मिळत होतं। या संदर्भात आता राज ठाकरेंनी मात्र या सूचना दिलेल्या आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका अशा सूचना आता राज ठाकरेंनी केल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती? आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील या बातम्या ज्या आहेत ते प्रसारित होत्या। तर अनेक मनसेच्या नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत, काही नेत्यांनी तर अशी युती होणार नाही अशाही एक फेसबुक पोस्ट ज्या आहेत ते लिहिलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। आणि त्यानंतर आता राज ठाकरेंनी कुठेतरी सूचना ज्या आहेत ते नेत्यांना दिलेल्या आहेत। कुठेही ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबत वाच्यता करू नका अशा सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी नेत्यांना सुद्धा शांत राहण्याच्या सूचना आपल्याला पाहायला मिळतात। आता पुढील काळात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे येत्या काळात कळणार आहे, परंतु नेत्यांना मात्र आता शांत राहा अशा सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतो याच संदर्भात संदीप देशपांडेंनी सुद्धा आज बोलताना एक सावध अशी प्रतिक्रिया दिलेली होती। राज ठाकरे परदेशातनं परत आल्यानंतर त्यावर ते बोलतील आणि निर्णय घेतील असं संदीप देशपांडे म्हणाले होते।